सांगणार आहोत पालघर जिल्ह्यातील गुटखा विरोधात झालेल्या मोठ्या कारवाईची सविस्तर माहिती। पण आज आम्ही फक्त पोलिसांचं सांगणं नाही सांगणार, आज आम्ही बोलणार आहोत पालघर जिल्ह्यातील सामान्य गावकऱ्यांच्या मनातल्या भावना, ज्या आजही गुटख्याच्या विळख्यात अडकल्या आहेत। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असली तरी पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याची तस्करी आणि विक्री सुरू आहे। पोलीस आणि प्रशासन मिळून गुटख्याची विल्हेवाट लावली। जेसीबीच्या साह्याने गुटखा नष्ट केल्याचे फोटो काढून दाखवले गेले। संपूर्ण कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार केल्याचं सांगितलं गेलं। गेल्या काही महिन्यात पोलिसांनी धाड सत्र राबवली। गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले गेले, काहींवर कठोर कारवाई झाली। पोलिसांचं म्हणणे आहे की अशा कारवाया पुढेही सुरू राहतील। पण आज पालघर जिल्ह्यातील ग्रामस्थांचा मोठा सवाल आहे, इतक्या मोठ्या कारवाया करूनही गावोगावी गल्ल्या गल्ल्यात गुटख्याची विक्री थांबली आहे का? आजही गुप्त दुकानदारांमधून गल्ल्यांमधून गुटखा सहज विकला जातो। ग्रामस्थ थेट विचारत आहेत, हे पोलिसांचं आणि प्रशासनाचं काम फक्त फोटो काढून दाखवण्यापुरतेच आहे का? एकीकडे लाखोंचा गुटखा जप्त होतो, दुसरीकडे गावात गुटखा विक्री पूर्वरच सुरू असते। हे सगळं आम्हा गावकऱ्यांना दिसतं, मग पोलिसांना का दिसत नाही? सगळ्यात मोठा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे। रस्त्यावर चालताना, बसमध्ये, चौकात, गल्ल्यात ठिकठिकाणी लोक गुटखा खाताना दिसतात, मग कुणीतरी विकतच आहे ना? जर विक्री सुरू नसेल तर लोकांना गुटखा मिळतोय तरी कुठून? हा गुटखा मिळतोय म्हणजे विक्रेत्यांची साखळी अजूनही जिवंत आहे। ग्रामस्थ थेट बोलत आहेत, हे डोळस अंधत्व नाही का? प्रशासन फक्त कारवाया दाखवून स्वतःचं नाव गाजवतंय का? की गुटखा माफियांशी काहीतरी अदृश्य संबंध आहेत? पालघरच्या गावकऱ्यांना आता हे स्पष्ट वाटतंय, ही सगळी कारवाई म्हणजे नुसतं नाटक, गुटखा विक्री थांबण्याचं नाटक। गावकऱ्यांचा थेट सवाल आहे, जर गुटखा विक्री थांबवायची असेल तर गुटखा विक्रेत्यांवर नाही तर त्यांना हातभार लावणाऱ्या माफियांवर आणि यंत्रणांवर थेट कारवाई झाली पाहिजे। आज पालघर जिल्ह्यातील गावागावांमध्ये एकच सवाल आहे, ही साखळी कधी थांबणार? किती दिवस हा गुटख्याचा तमाशा सुरू राहणार आहे? आज पालघर जिल्ह्याच्या गावकऱ्यांच्या मनातला हा सवाल आम्ही तुमच्या समोर मांडलाय।